छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लड्ढा दरोडा प्रकरणामध्ये दरोडेखोरांनी वापरलेली कार आणि मोपेड पोलिसांनी जप्त केली। घरामध्ये सोनं असल्याची टीप दिल्याच्या संशयातून देविदास शिंदे याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र दरोड्यातील सोनं कुठे आहे या प्रश्नाचं गूढ अजूनही कायम आहे। वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेवर बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात नव्यानं 2 गुन्हे दाखल झाले। यातला एक गुन्हा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आहे, तर दुसरा गुन्हा मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल बदनामी करत भाष्य केल्याच्या प्रकरणात आहे। धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृह रोकड प्रकरणामध्ये अखेर 9 दिवसांनी गुन्हा दाखल झाला। अर्जुन खोतकरांचे निलंबित स्वीय सहाय्यक किशोर पाटीलसह इतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला। संजय राऊत आज धुळे दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या दौऱ्याआधीच गुन्हा नोंदवला गेलाय, त्यामुळे चर्चा रंगल्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये जलसंधारण अधिकाऱ्यांची बनावट सही करून कंत्राटी कामगारांना तब्बल 80 लाख हडप केल्याचं समोर आलं। या फसवणुकीमध्ये बँक कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश असल्याचा संशय आहे। क्रीडा संकुल घोटाळ्याची ही पुनरावृत्ती असल्याची चर्चा रंगलेली आहे। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आली। निलेश चव्हाणला मध्यरात्री पुण्यामध्ये आणलं गेलंय आणि सकाळी 10 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे। एटीएसनं अटक केलेला रवी वर्मा 2 पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। पायल शर्मा आणि इस्प्रीत अशी ही 2 फेसबुक पाकिस्तानी अकाउंट आहेत आणि रवी वर्मानं तब्बल 14 सबमरीन आणि युद्धनौकांची माहिती पाकिस्तानी अकाउंट्सला पाठवल्याचं तपासातून उघड झालंय। धुळ्याहून मालेगावकडे जाणाऱ्या वाहनातून 24 लाख रुपयांचा अफू जप्त करण्यात आला। या प्रकरणामध्ये चालकाला अटक करण्यात आली आहे, तर अंधाराचा फायदा घेत चालकाचा एक साथीदार फरार झाला। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। मावळमधून सुमारे 2.25 लाखांचे ज्वलनशील केमिकल आणि पांढऱ्या रॉकेलचा साठा जप्त करण्यात आला। कामशेतच्या मुंढावरे गावच्या हद्दीमध्ये पोलिसांनी छापा टाकला आणि ही कारवाई केली आहे। बीडमधून पुन्हा एकदा मारहाणीचा एक प्रकार समोर आला। 5 ते 7 जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली। लाठाकाठ्यांनी मारहाण करतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय आणि यामुळे बीडमधल्या कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेला आहे। बीड जिल्ह्यातील 3.5 वर्षामध्ये 57 विवाहित महिलांनी जीवन संपवलं अशी माहिती आहे। हुंड्याच्या मागणीसाठी केलेल्या छळाला कंटाळून विवाहितांनी जीवन संपवलं। 2022 मध्ये सर्वाधिक 19 विवाहितांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय। पनवेलमधील पेटालीमध्ये सासरच्या छळाला कंटाळून एका 30 वर्षीय महिलेनं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली। मात्र ही आत्महत्या नसून सासरच्यांनी छळ करून खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला। या प्रकरणाच्या चौकशीसाठी तळोजा पोलिसांकडून तिनं विशेष पथकं तैनात करण्यात आल्याचं सांगितलेलं आहे। बारामतीमधील बांदलवाडीमध्ये एका व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरून संशय घेत धारदार हत्यारानं तिला मारहाण केली। यात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। पोलीस पुढचा तपास करतायत। साताऱ्यातील कोडोलीमध्ये तरुणाचा खून झालाय। मित्राला पार्टीला बोलवून जुन्या वादाच्या कारणातून त्याला जबर मारहाण करत त्याचा खून करण्यात आला। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि 3घांना अटक झालेली आहे। धुळ्यामध्ये प्रेयसीच्या मदतीनं पतीनं पत्नीच्या हातावर विषारी इंजेक्शन देत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणामध्ये पती, सासू, नणंद आणि त्याच्या प्रेयसीचा सहभाग आहे। या सगळ्यांना अटक करण्यात आलेली आहे, तर सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी तिचा छळ सुरू असल्याची तक्रार सुद्धा तिनं महिला आयोगाकडे केली असल्याची माहिती आहे। मालाड पश्चिम मालवणी पोलिसांनी भारतीय बनावटी नोटा छापणाऱ्या टोळीतील 2घांना अटक केली। त्यांच्याकडून 23,30,000 किमतीच्या 500 रुपयांच्या 1,740 नोटा जप्त केल्या। हे दोन्ही आरोपी तेलंगणा राज्यातले रहिवासी आहेत। उल्हासनगरहून विदेशी स्कॉचची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तिकीट एजंट बेकायदेशीरपणे विदेशी स्कॉचची तस्करी करत होता। पोलिसांना माहिती मिळताच कारवाई केली आणि 19 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय।